इथं या 123ला 5 भागताना आपण गुणाकार का केला, त्याच्या मागं काय मॅथ्स आहे तेही समजून घेऊ. म्हणजे मग अशा ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवावं लागणार नाहीत. त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स जर आपण समजून घेतलं तर ते आपलं कायमचं लक्षात राहील आणि कदाचित अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपण स्वतःहून सुद्धा तयार करू शकू. एकशे 23/5 हा भागाकार आपल्याला करायचा आहे आणि ह्या भागाकाराचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे भागाकार न करता. शक्य आहे का हे? अगदी शक्य आहे. उलट ह्या भागाकाराचं उत्तर आपण मिळवू शकतो गुणाकार करून. थोडंसं मॅथ्स मधलं लॉजिक इथं आपल्याला वापरायचं आहे आणि तेही अगदी काही सेकंदामध्ये. 123 जर 5 भागलं तर आपण हा किती फास्ट भागाकार करू शकतो, तर 24.6 एवढा फास्ट हा आपण भागाकार करू शकतो. तर त्याच्यासाठी एक मॅथ्स मधलं सिंपल लॉजिक आपल्याला वापरायचं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर एवढ्या फास्ट कसं मिळालं, तर अगदी सिंपल ट्रिक इथं लक्षात ठेवायची की एखाद्या संख्येला आपल्याला 5 जर भागायचं असेल तरच मात्र ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडते, हे लक्षात घ्या. 123ची दुप्पट करायची. मग 123ची दुप्पट करायची म्हणजे यातल्या प्रत्येक अंकाला 2 जर गुणलं तर 2, 4 आणि 6 मिळतील. आणि या संख्येमध्ये उजवीकडून येताना एक डेसिमल सोडून किंवा एक अंक सोडून डेसिमल द्यायचं. हे आपलं उत्तर. भागाकार करून बघू आपण. 5 एके 5, 5 दुने 10, 2 शिल्लक राहतील, 5 चोक 20, 3 शिल्लक राहील, 3ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याचे होतील 30 आणि 5 × 30, उत्तर मिळेल 24.6. पण हा भागाकार न करता सुद्धा याच्यामध्ये सुद्धा थोडासा वेळ जो काय आपला जातो तो सुद्धा वाचवू शकतो आपण. तर या सिंपल ट्रिकचा उपयोग करून आपण अशा पद्धतीचा भागाकार करू शकतो. आता महत्वाचं एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही पद्धत का वापरली, म्हणजे इथं या 123ला 5 भागताना आपण गुणाकार का केला, त्याच्या मागं काय मॅथ्स आहे तेही समजून घेऊ. म्हणजे मग अशा ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवावं लागणार नाहीत. त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स जर आपण समजून घेतलं तर ते आपलं कायमचं लक्षात राहील आणि कदाचित अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपण स्वतःहून सुद्धा तयार करू शकू. तर आता ह्याच्या मागचं मॅथमॅटिकल लॉजिक बघूया आपण. तर हेच उदाहरण घेऊया. 123ला जर समजा 5 आपण भागलं तर इथं 123/5 हा एक अपूर्णांक आहे, हा एक रॅशनल नंबर आहे. समजा मी ह्याच्या अंशाला आणि छेदाला 2 न गुणलं, अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी मी 2 न गुणतोय, त्यामुळे फरक काहीच पडणार नाही कारण 2ला 2 निघून जातील. 123/5 आहे तसेच राहतील. आता ह्या अंशांचा आपण गुणाकार करूया. 123 × 2 यांचा गुणाकार येईल 246 छेद 5 × 2 10. म्हणजे छेदामध्ये जिथे 5 होतं तिथं आपण रूपांतर 10 केलं. आणि एखाद्या संख्येला जर आपण 10 किंवा 100 किंवा 1000 भागलं तर त्याचा भागाकार करणं खूप सोपं आहे. म्हणजे 246ला 10 भागायचं आहे तर 246 मध्ये 1 वर जेवढी शून्य आहेत तेवढे डिजिट्स उजवीकडून येताना सोडून आपण डेसिमल देतो. म्हणजे 246 या संख्येमध्ये उजवीकडून येताना डिजिट्स किती सोडून डेसिमल घ्यायचा, तर 1 वर जेवढी शून्य आहेत तेवढी. म्हणजे 1 वर इथे एकच शून्य, त्यामुळे उजवीकडून येताना 6 शून्य सोडून डेसिमल द्यायचा. 24.6 हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणजे आपण वेगळं काय करत नाही की फक्त एक रॅशनल नंबर घेतोय, हा पूर्णांक म्हणून त्याचा विचार करतोय आणि त्याच्या अंशाला आणि छेदाला 2 न गुणतोय. आता प्रश्न असा येतोय की 2नच का गुणायचं, कारण 2 न गुणल्यानंतर छेदामध्ये आपल्याला 10 मिळतील आणि म्हणून त्या पद्धतीनं जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं, मग ह्या पद्धतीचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला 5 दिलेल्या संख्येला भागत बसायची गरज नाही, त्याच्यामध्ये वेळ घालवायची गरज नाही. आणि असं हे फक्त 3 अंकी संख्येलाच लागू आहे असं नाही. दुसरी कुठलीही संख्या जर समजा असते, आपल्याकडे समजा 480/5 या संख्येला जरी भागायचं असेल तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळणार आहे 96.5. तर ह्याच पद्धतीनं आपण कुठल्याही संख्येला जर 5 आपल्याला भागायचं असेल तर ही पद्धत वापरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो.